नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, मी आता मंगळवेढच्या ग्रामीण रुग्णालयाच्या समोर उभा आहे. या रुग्णालयामध्ये आज आयुष्यमान भारत या योजनेच्या संदर्भातलं काही गोष्टी त्या ठिकाणी खासदारांच्या हस्ते त्या ठिकाणी झाल्या. स्वतः खासदार साहेब या कार्यक्रमाला उपस्थित होते. काय सांगाल आजच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानंची पहिली प्रतिक्रिया काय? अत्यंत या येथील आरोग्य जो केंद्र आहे, सर्व डॉक्टर्स योग्यरित्या तपासणी करून संपूर्ण मंगळवेढ तालुक्याला स्वास्थ्य बघतायत, म्हणून मी प्रथमतः त्या सर्व स्टॉपला मी धन्यवाद देऊ इच्छितो. याचा लाभ घ्यावा म्हणून आवाहन करतो. खरं तर या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये आमदारांनी मोठं योगदान करून त्यांच्यातून ही सगळी हॉस्पिटलची उभारणी झाली. इथं मोठ्या ग्रामीण भागामधला वर्ग येतो आहे, त्यांना इथं चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट देखील मिळतात. ह्या सगळ्यासोबतच मंगळवेढचे आणखी काही मुद्दे आहेत जे तुमच्या 2019च्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये देखील चर्चेला गेले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पंढरपूर मंगळवेढा विजापूर मार्गे रेल्वेच्या संदर्भातला. त्याच्या संदर्भात आता कुठपर्यंत परिस्थिती आहे? काय पाठपुरावा झाला आहे का? काम होणार आहे का? ती रेल्वे मिळणार आहे का? याचा पाठपुरावा चालू आहे. अश्विन कुमार वैष्णवीजीशी बोलणं झालं आहे. म्हैसूर टू जो सोलापूरपर्यंत हॉस्पिटलचा ट्रेन होता तो पंढरपूरपर्यंत वाढवला गेला आहे. भविष्य काळात हे सुद्धा मार्गी लागणार आहे. खरं तर पंढरपूर देवभूमी आणि मंगळवेढा संतभूमी म्हणून ओळखली जाते. ह्या संतभूमीच्या पर्यटनासाठी खासदार निधीतून काय उपाययोजना करता येणार आहेत? त्या संदर्भात काय? मी वेळोवेळी या विषयासाठी लोकसभेमध्ये पर्यटनाच्या विषयासाठी वेळोवेळी मी मांडत आलो आहे. सोलापूर शहराला पर्यटन केंद्र म्हणून घोषित व्हावं आणि सोलापूर जिल्ह्यात फक्त मंगळवेढा नव्हे, अक्कलकोट, हैदरा, पंढरपूर, सोलापूरजवळ असलेला तुळजापूर, मंगळवेढा हे सर्व जे आहे तीर्थ पर्यटन क्षेत्र आहेत. म्हणून या सर्व विषयासाठी अजूनही सुद्धा पाठपुरावा चालू आहे आणि लोढा साहेबांशी बोलणं झालं आहे आणि तेही सुद्धा मंजुरी देण्यासाठी समर्थना दाखविलेत. खरं तर मंगळवेढ हे ज्वारीचं कोठार समजलं जाते. त्याच्या संदर्भामध्ये इथं काय वेगळ्या पद्धतीचा एक वेगळी इमारत त्या संपूर्ण ज्वारीच्या संदर्भामध्ये ज्वारीला महाराष्ट्रभर जगभर घेऊन जाणारी काय कुठले प्रयत्न होणार आहेत का त्यासाठीचे? कारण हा फार अस्मितेचा जवळचा विषय ज्वारी. नक्कीच या विषयासाठी आपण सगळेजण जे इथले अधिकारी आहेत आणि प्रतिनिधी आहेत त्यांना समावेश करून महाराष्ट्र राज्यापर्यंत हा विषय जे आहे पोचू आणि निश्चित होईल असे मी आशा बाळगतो. खरं तर मी आपल्या महाराष्ट्र माझावर खासदार साहेब पाठीमागच्या 1-2 महिन्यापासून लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम घेतोय, लोकांमध्ये जातोय, लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय. बरीच लोक आपल्या बाजूने सकारात्मक देखील बोलत आहेत, परंतु विशेषतः शेतकरी वर्गातून एकूण खासदार म्हणून तुम्ही आणि सरकार म्हणून भाजपच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या पातळीवर मग ते खतांच्या महागाईपासून ते पाण्याचा प्रश्न इथपासून बऱ्याच नकारात्मक प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत. इथं प्रतिनिधी म्हणून समाधान आवताडे यांचं निधींच्या बाबतीमध्ये चांगलं काम झालं. मोठ्या प्रमाणामध्ये निधी 2.5-3 वर्षा काळामध्ये इथं आमदार साहेबांनी आणलाय, परंतु इथले सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी म्हणून इथं जी प्रामुख्यानं कामं व्हायला पाहिजे होती तितकी कामं झाली नाहीत. ही लोकांतून प्रतिक्रिया आहे. खासदार म्हणून त्याचं काय उत्तर आहे? याच्यासाठी स्पष्टपणे सांगता येते की 2 वर्ष कोविड काळामध्ये खासदार निधीच मिळाले नाही आहे. बरं. सरकारही सुद्धा आपला नव्हता. आता सरकार आलं, होत आहेत कामं. आणि जो आता खताबद्दल तुम्ही चर्चा केला, यथाशीघ्र आम्ही नाना आणि दादा ह्या सगळ्यांबरोबर कलेक्टरबरोबर मीटिंग लावणार आहोत. तर निधी संदर्भामध्ये बरेच निधी उपलब्ध करून दिली आहे. हे होते सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, त्यांच्याशी आपण बोललो. खरं तर मी त्यांना विचारलं देखील किंवा आपण देखील महाराष्ट्र माझावर जिथं जिथं लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल हा कार्यक्रम करतो तिथं बऱ्याच भागामध्ये सोलापुरात खासदारांच्या संदर्भामध्ये थोड्याशा नकारात्मक प्रतिक्रिया होत्या. ते प्रश्न देखील त्यांना विचारले. इथं 2019ला खासदारकीची निवडणूक होत असताना विशेषतः इथं ज्वारीचं कोठार असल्यामुळे त्या संदर्भामध्ये चर्चा झाल्या होत्या. सांगोला डाळिंबाचा भाग होता, तो महत्त्वाचा विषय होता. आणि ह्या सगळ्यासाठी लागणारी जी यंत्रणा म्हणून जी पंढरपूर मंगळवेढा आणि इकडे विजापूर मार्गे जी रेल्वे लाईन टाकली जाणार होती त्या संदर्भातले देखील प्रश्न विचारण्यात आले. मंगळवेढा ही संतभूमी आहे, त्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणं गरजेचं आहे, त्या संदर्भातले देखील प्रश्न त्यांना विचारले. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्ये कामं सुरू आहेत, पाठपुरावा सुरू आहे, कामं होणार आहेत. मी वरिष्ठांशी बोललोय, अधिकाऱ्यांशी बोललो, या संदर्भातली उत्तरं खासदाराकडून देण्यात आलेत, परंतु प्रत्यक्षामध्ये इथं त्या संदर्भातली कामं होणं जास्त गरजेचं आहे. खरं तर या भागाचे आमदार देखील भाजपचे आहेत आणि ते भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या निधीतून इथं मोठी
कामं होताना दिसत आहेत. 2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी चांगला निधी या भागाला उपलब्ध करून दिला आहे आणि त्यांच्या जोडीला जर त्या ठिकाणी इथं भाजपला वेगळ्या पद्धतीनं काम करायचं असेल तर खासदार म्हणून इथं मोठ्या प्रमाणामध्ये निधी येणं गरजेचं आहे. त्या संदर्भात विचारणा केली असताना इथं मला 2 वर्षामध्ये कोरोनाच्या निधीच उपलब्ध झाला नाही किंवा सरकारकडून निधी दिला जात नव्हता अशा पद्धतीचं देखील त्या ठिकाणी क्लिअरिफिकेशन खासदाराकडून देण्यात आलं. परंतु काही जरी असलं तरी प्रत्यक्षात खासदार म्हणून सतत काही इथल्या लोकांच्या संपर्कात राहणं आणि त्यांच्या प्रश्नांसाठी वेगवेगळ्या बाजूने त्या ठिकाणी निधी देणं हे खासदारांचं काम आहे. ते इथं होताना तुलनेनं कमी दिसतं. ते जर दिसलं तर येत्या काळामध्ये त्याचा फायदा भाजपला निश्चितपणानं होऊ शकतो. कॅमेरामन मुकेशचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, मंगळवेढा.